हाय एव्हरीवन. तर आज आपण मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल बद्दल बोलू. तर हे काय असतं नेमकी, जी आपली पिशवी असते, युटेरस असते, त्याची जी एंडोमेट्रियम लाइनिंग असते ही थिक होते प्रेग्नेन्सीसाठी. जर कोणाला कन्सीव्ह करायचं नसेल तर ही लाइनिंग आहे ती शेड होऊन जाते किंवा निघून जाते ब्लीडिंग फॉर्ममध्ये. याला आपण मेन्स्ट्रुएशन म्हणतो. तर ही जी मेन्स्ट्रुएशन सायकल आहे हे 4 फेजमध्ये डिवायडेड आहे. मेन्स्ट्रुएशन फेज, फॉलिक्युलर फेज, ओव्युलेटरी फेज आणि लुटियल फेज. तर मेन्स्ट्रुएशन फेज मध्ये काय होतं की मेन्स्ट्रुएशन चालू असते, म्हणजे आज मला पाळी आली आहे तर आजपासून जर ते पुढचे 5 दिवस आहे जिथे मला ब्लीडिंग होते त्याला आपण म्हणणार मेन्स्ट्रुएशन फेज. ब्लीडिंग नंतरचे 6व्या दिवसापासून ते 13वा दिवस म्हणजे ब्लीडिंग नंतरचे 6 ते 8 दिवस मी त्याला म्हणणार फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज म्हणजे काय की एक नवीन ओव्हम, एग किंवा अंड हे फॉर्म होत राहते. तर मेन्स्ट्रुएशन फेज ब्लीडिंग नंतरचे पुढचे 6 ते 8 दिवस फॉलिक्युलर फेज जिथं ओव्हम तयार होते, फॉर्म होते. नंतर 14वा दिवस त्याला म्हणणार आपण ओव्युलेटरी किंवा ओव्युलेशन फेज. इथे काय होते की तो अंडा किंवा ओव्हम कम्प्लिटली फॉर्म होतो, मग तो बाहेर येतो ओव्हरी मधून आणि फॅलोपियन ट्यूब मधून तो युटेरस मध्ये येतो. युटेरस मध्ये आला, या फेजला आपण म्हणणार ओव्युलेटरी फेज किंवा ओव्युलेशन फेज. हा चान्स इथे जो 14वा दिवस आहे किंवा 13, 14वा आणि 15 दिवस हा आहे हाय रिस्क किंवा हाय चान्सेस जिथे प्रेग्नन्सी होऊ शकते किंवा कन्सिव्ह केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे लास्ट फेज, तो आहे लुटियल फेज. लुटियल फेज मध्ये काय होतं, तो युटरस आहे, पिशवी आहे, त्याची लाइनिंग थिक होते आणि ती ओव्हम किंवा अंडा तो युटरस मध्ये आलेला आहे. जर कन्सिव्ह करायचा असेल तर काय होतं, तो ओव्हम आणि स्पर्म युटेरस मध्ये जातो, त्या लाइनिंग मध्ये जातो आणि ती जी थिक लाइनिंग आहे ती एक प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट म्हणून काम करते. जर नाही तर ही जी लाइनिंग आहे ती परत शेड होते आणि ब्लीडिंग होते, तर परत आपली सायकल चालू होते. तर मेन्स्ट्रुएशन फेज मध्ये काय होतं, आपल्याला 5 दिवस ब्लीडिंग होते. फॉलिक्युलर फेज मध्ये काय होतं, ब्लीडिंगचे पुढचे 6-7 दिवस एक नवीन ओव्हम तयार होतो. ओव्युलेशन मध्ये काय होतं, ओव्हम पूर्णपणे तयार झालेला असतो, अंडा पूर्णपणे तयार झालेला असतो आणि तो युटेरस मध्ये येतो.